अमरावती शहरातून गेल्या 24 तासात घडलेल्या दोन गंभीर घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काल नागपुरी गेट परिसरात झालेल्या फायरिंगच्या घटनेनंतर आज मालवीय चौक परिसरात आसिफ कालिया यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. सतत वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांसमोरही मोठे आव्हान उभे ठाकले आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट. अमरावती शहर पुन्हा एकदा गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत आले आहे. 20 जून रोजी नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या फायरिंगच्या घटनेची चर्चा सुरू असतानाच आज 21 जून रोजी सिटी कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत मालवीय चौक परिसरात आणखी एक गंभीर घटना घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जुना वाद कारणीभूत ठरल्याने आसिफ कालिया यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आलाय. हा हल्ला सुपर कॅफे आणि रशीद ऑटो डील समोर झाल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात आसिफ कालिया यांच्या पाठीवर आणि हातावर दुखापत झाली असून त्यांना तातडीने रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोनू शहा नामक व्यक्तीने हल्ला केल्याचे बोलले जात आहे. सोनू शहासोबत एक आणखी व्यक्ती होता. दोघेही घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झालेत. सिटी कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. एकीकडे फायरिंग आणि दुसरीकडे हल्ल्याची घटना. अवघ्या 24 तासात घडलेल्या या दोन गंभीर घटनांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. सतत वाढणाऱ्या अशा घटनांमुळे पोलिसांवरील ताण वाढत असून नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहेत. अमरावतीत सलग घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांनी शहरवासियांची चिंता वाढवली आहे. नागपुरी गेट फायरिंग प्रकरणानंतर आजचा हल्ला हा पोलिसांसाठी आणखीन एक मोठा तपासाचा विषय ठरला आहे. या दोन्ही घटनांमधील आरोपींवर कठोर कारवाई होणार का आणि शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा बसणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.